तयार झाला आहे आपला चटपटीत पापड. हा पापड हॉटेलमध्ये जेवणाच्या अगोदर दिला जातो. तर आपण हा घरी पण बनवू शकतो. आत्ता मी जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने बनवा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आपल्याला काहीतरी थोडंसं खावंसं वाटतं चटपटीत. संध्याकाळीच्या वेळेस आपण बाहेर जातो, भेळ किंवा हे ते खातो. तर त्याऐवजी तुम्ही घरातच असा चटपटीत पापड बनवायचा. हे बघा मी बनवत आहे आज चटपटीत पापड. तर हा पापड मी उडदाचा पापड आहे घरीच बनवलेला आणि मी मायक्रोवेव्हला दोन्ही पापड भाजून घेतलेले आहेत. मायक्रोवेव्हला भाजल्याचा फायदा काय, हा पापड छान फुलतो आणि बिलकुल करपत नाही. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हलाच पापड भाजा, खूप छान होतो. आता चटपटीत पापडाला लागणारं साहित्य आपण बघूया. इकडे आहे बारीक शेव, बुंदी, एक अर्धा कांदा मी कापून घेतला आहे, अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आहे आणि ही आहे चिंचगुळाची चटणी. चिंचगुळाची चटणीमध्ये मी तिखट वगैरे घातलेलं आहे. खूप छान चटपटीत चटणी आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ना पापडाला अशी चटणी पसरवून घेणार आहोत. या पद्धतीनं लावायची म्हणजे चारी बाजूला पसरते. नंतर आपण ते हाताच्या बोटाने पसरवून घेऊया. खूप छान चटणी झालेली आहे आणि सोपी आहे बनवायला चिंचगुळाची चटणी. बनवूनच ठेवायची. आपल्याला जर अचानक काय एखादा मेनू बनवायचा झाला ना तर पटकन होते. किंवा वडापाव आपण बनवतो ना तर पावाला आतून लावण्यासाठी सुद्धा चालते ही चटणी. आता बघा मी असं बोटाच्या साहाय्याने मी चारी बाजूने पसरवून घेते चटणी, कारण सगळीकडे लागली पाहिजे. इकडे बघा या पद्धतीनं मी पापडाला पूर्ण चटणी लावून घेतलेली आहे. आता लगेचच आपण त्याच्यावरून घालूया कांदा. कांदा थोडासा पसरवायचा. कांदा सगळ्याच आपण जे हे सगळं ठेवलं आहे ना ते पसरवूनच घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बाईटला त्याची चव लागली पाहिजे. आत्ता घालूया टोमॅटो. आत्ता घालूया तिखट बुंदी आहे. तिखट बुंदी चवीला खूप छान लागते. असं टाईमपास म्हणूनही दुपारच्या वेळेत खाऊ शकता. माझ्याकडे असतेच. वरण भातासोबत मला आवडते. बुंदीनंतर घालूया आपण थोडीशी कोथिंबीर. आणि आता सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला बारीक शेव. सगळीकडे पसरवून द्यायची. खूप छान दिसतोय बघा हा पापड. बघा दिसायला किती छान दिसतोय. बघूनच मन भरलेलं आहे. पोट तर भरत नाही पण टाईमपास रेसिपी आहे, तर नक्की करा. लहान मुलांना खूप आवडते